अध्यक्ष महोदय, शुक्रवारी दिनांक 6 मार्च 2026 रोजी बाबासाहेब थोडक्यात मुद्दे मांडा. हो साहेब, राज्याचे वित्तमंत्री व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय, बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. मी तुमचा बहुमूल्य वेळ आणि अधिकाऱ्यांची होणारी चलबिचल बघून मी माझे जवळपास 5-7 पानं ऑलरेडी कमी केलेले आहेत. त्यामुळे जे काही मी मुद्दे थोडक्यात मांडतो ते फक्त तुम्ही मला थोडी संधी द्यावी अशी माझी विनंती आता आहे. एका पानावर बोला. 1-2 पानं फक्त वाचून दाखवतो साहेब. अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहाचा पहिल्यांदा निवडून आलेला सदस्य आहे. मी माझ्या विधिमंडळातल्या पहिल्या भाषणामध्ये ज्यावेळी इथं मनोगत व्यक्त करत होतो त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत असताना मी ब्रह्मा विष्णू महेश असा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. आणि आज मात्र भाषणाला उभं राहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, त्या त्रिमूर्तीमधले अजितदादा आपल्यामध्ये नाहीत याची वेदना मनामध्ये प्रचंड या ठिकाणी लागून राहिलेली आहे. आणि पण आज सुनेत्रा वहिनी ज्या खंबीरपणाने कारभार सांभाळत आहेत ते पाहून आम्हाला तरुणांना निश्चितपणे एक प्रेरणा मिळेल असं वाटतंय. ब्रह्मा विष्णू महेश यापैकी अजितदादा जरी सोडून गेले असले तरी सुनेत्रा वहिनी आमच्यासाठी महिषासुरमर्दिनी म्हणजे देवी दुर्गेचं एक पराक्रमी रूप धारण करून या राज्याला न्याय देण्याची भूमिका त्या निश्चितपणे पार पडतील अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे या सभागृहात अजितदादांची कीर्ती कायम राहील. अर्थसंकल्प सादर करत असताना आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दादांचे यथोचित स्मारक करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अत्यंत भावनेचा विषय आहे. माणूस गेल्यानंतर सुद्धा देखील मैत्री कशी जपावी याचं एक उत्कृष्ट उदाहरण या निमित्तानं का होईना पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये अनेक तरतुदी आहेत पण मी अगदी थोडक्यामध्ये माझ्या काही अपेक्षा ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी संपूर्ण महायुती सरकारचं आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. कारण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या सरकारनं जाहीर केली. विधानसभेच्या निवडणुकीला जो शब्द दिला होता तो शब्द आज आम्ही पूर्णत्वास नेतो याचा आम्हाला विशेष मनापासून आभार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जाणून देण्याचा निर्णय आपण घेतला होता. फक्त एक विनंती तुमच्या माध्यमातून मला सरकारला करायचं आहे, जे नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांचे अन्याय होऊ नये, त्यांना थोडासा न्याय मिळाला पाहिजे. यातून त्यांचं अनुदान 1 लाख रुपये करता येते का अशी अपेक्षा मी या निमित्तानं तुमच्याकडे करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हावा या हेतूने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि त्यांच्या शिफारशीनुसार इथून पुढे काम करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. राज्य शासनाच्या वतीनं ॲग्रोटेक असेल, ॲग्रीटेक असेल, महावेद असेल, क्रॉपसॅप असेल, महाडीबीटी असेल इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टम उभा करण्याचा निर्णय निश्चितपणे घेतलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यासाठी तब्बल 20,000 कोटींची तरतूद केली. यापूर्वी 32,756 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. एक महत्त्वाचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेमध्ये शेतमजुरांचा समावेश केल्याबद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. सिंचनाच्या बाबतीमध्ये खूप मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो की ज्या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा भ्रांत होती, पण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आशिया खंडातली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम पूर्ण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. ते आज पूर्णत्वास जाते. त्याच्या 6व्या टप्प्यासाठी थोडी तरतूद करावी अशी मी या निमित्तानं विनंती करणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2240 कोटीचा प्रकल्प कृष्णा खोऱ्याचे पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी ते उपयोग करणार आहेत. माझी विनंती एवढीच आहे की ते करत असताना दुष्काळी भागामध्ये जे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावांचं साठवण तलावामध्ये रूपांतर करून ते पाणी त्याच्यामध्ये सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं एकल महिलांसाठी त्यांचं सर्वेक्षण सुरू असून तो अहवाल आल्यानंतर याच्यासाठी पुढचं धोरण ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यात 27 लाख लखपती दिदी झालेले आहेत, त्याचंही पुढं काम चालू आहे. बचत गटाच्या माध्यमातून ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्या वस्तूंचं मार्केटिंग करण्यासाठी 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. माझी विनंती एवढीच आहे की असे मॉल तालुका स्तरावरती उभा करण्याचा निर्णय आपण राज्य शासनाच्या वतीने घ्यावा अशी मी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी बरेच मुद्दे बोलणार होते पण आता तुमच्या आदेशाप्रमाणे मी माझे थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. सामाजिक न्याय व कल्याण विभागासाठी अनेक गोष्टींची तरतूद केलेली आहे. अनुसूचित जाती गटासाठी 23,150 कोटींची तरतूद केलेली आहे. ओबीसी, धनगर, गोवारी घटकांसाठी भरीव तरतूद केलेल्या आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांगचा एक संकेतस्थळ तसेच DPDCमध्ये एक
टक्के निधीची तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाची बाब मी तुमच्यासमोर आज या निमित्तानं मंत्री महोदय या ठिकाणी बसले ते, एक तृतीयपंथीयांच्या विकासासाठी, स्वयंरोजगारासाठी व्यवसायाची बीज भांडवल देण्याचा एक निर्णय आपण घेतला आहे. अध्यक्ष महोदय, कदाचित माझी माहिती अपुरी असेल, पण मी माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये आत्ता जी पंचायत समितीची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये दिलीप हेगडे नावाचे एक तृतीयपंथी आम्ही पंचायत समितीला, राज्यातली सगळ्यात पहिली सीट पंचायत समितीला निवडून आणण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलं होतं. माझी विनंती एवढीच आहे, मी त्यांचा उल्लेख आज ह्या निमित्तानं एवढ्यासाठीच करतोय की ते पंचायत समितीला रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी झाले. मला असं वाटतं की बुरसटलेला विचारसरणीला थोडं बाजूला सारून आपण त्यांना एक संधी दिली. ते एका आवळाई गावचे सरपंच होते आणि पंचायत समितीला आपल्याकडून निवडून आले. पण मंत्री महोदय, एक विनंती माझी अशी आहे की ते 10 दिवसातच त्यांचं दुर्दैवानं हृदयविकार झटक्यानं त्यांचं दुःखद निधन झालं. या योजनेमध्ये त्यांच्या नावाचा कुठं आपल्याला जर समावेश करता आला, कारण महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती पंचायत समितीला निवडून आलेली ती दिलीप हेगडे होते, त्यांचा समावेश या निमित्तानं कुठंतरी करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आरोग्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आज राज्य शासनाच्या मंजुरीसाठी आहे, ते तुम्ही ताबडतोब मंजूर करा अशी मी एक विनंती तुम्हाला या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महोदय, 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या सगळे गावं हे सिमेंट कॉन्क्रीट रोडने जोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. तसेच 500पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावांसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यात काय अटी आहेत? त्या अटी अशा आहेत की त्या गावापासून MDR रस्ता किंवा स्टेट हायवे गेला नसला पाहिजे. जर अशा अटी टाकल्या तर माझ्या मतदारसंघामध्ये अशी 4च गावं सापडत आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 750 गावं असतील, त्याच्यामध्ये 40सुद्धा गावांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर ह्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त या योजनेमध्ये त्या गावांचा लाभ व्हावा अशी मी विनंती करणार आहे. एअरपोर्टसाठी अनेक ह्या राज्यातल्या एअरपोर्टना त्या ठिकाणी सुविधा देण्याचा किंवा नवे एअरपोर्ट करण्याचं धोरण आपण घेतलं आहे. माझी आज तुमच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे की सांगली जिल्ह्याचं एअरपोर्ट सांगलीमध्ये व्हावं, यासाठी बरेच वर्ष प्रयत्न चालू आहे. त्यासाठी MIDCनं जागा हस्तांतर करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. फक्त माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती ताबडतोब लक्ष घालून सांगलीमध्ये ताबडतोब एअरपोर्ट व्हावं यासाठी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बापूसाहेब पाठारे.